तर हा व्हिडिओ आहे ना, विवाह जायच्या आधी 2 दिवसाचा आधीचा होता आणि तिच्याबद्दल बोलताना माझं मन भरून यायला लागलं. बघा, देव एखाद्याला आपल्या आयुष्यात का पाठवत असेल, जर त्याला न्यायचंच असते. मला मनू गेलेलंचं काहीच वाटलं नव्हतं, कारण त्याचं मला काही कळलंच नाही. मी त्याचं बघितलंसुद्धा नाही. पण युवा गेल्यानंतर मला एवढं वाईट वाटायला लागले. तिनं माझ्या हातात जीव सोडला. आणि मनूपेक्षा युवा जरा वेगळीच होती. एवढी भारी खेळायची. तिचं म्हणजे आदाच वेगळी होती, त्यामुळं तिच्याबद्दल जास्त असं मन हळवं होते. आणि मनू आहे ना, ते राहत नव्हतं जास्त करून घरात. तसं इवाचं नव्हतं, ती दिवसभर घरात असायची. आणि मला असं वाटतंय की मी जर त्यावेळी घरात असतो तर इवाबरोबर असं झालं नसतं. मी थोड्या वेळासाठी बाहेर गेलो आणि इवा मला सोडून गेली. तर तिच्या आठवणी आता यूट्यूबच्या ह्याच्यात आणि मोबाईलच्या गॅलरीतनं एखाद वेळेस डिलीटसुद्धा होतील, पण यूट्यूबमध्ये ह्या आठवणी कायम राहणार आहे.